नमस्कार मित्रांनो, आज आपण फाइंड अँड रिप्लेस या कमांड बद्दल माहिती बघणार आहोत की जे लिब्रे ऑफिस रायटर मध्ये फाइंड अँड रिप्लेसचा वापर आपण कशासाठी करतो ते बघणार आहोत। त्याची शॉर्टकट कमांड आहे बघा, Ctrl+H। आता बघा या प्रकारची माहिती ते दिसलेली बघा, ॲप्लिकेशन टाईप केलेलं आहे। यामध्ये पर्टिक्युलर एखादा शब्द आपल्याला शोधायचा आहे किंवा PDF मध्ये माहिती दिलेली आहे, भरपूर 50-100 पेजेस आहे आणि त्या पेजेस मधून पर्टिक्युलर तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे, एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्हाला फाइंड अँड रिप्लेस फाइंड या ऑप्शनचा उपयोग होतो आणि त्यामध्ये जर बदल करायचा असल्यास तर रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग होतो। चला बघूया आपण आता कशा पद्धतीने आपण एखादा शब्द शोधायचा तर कसा शोधू। फॉर एक्झाम्पल आता इथे दिलेलं आहे एक लेटर, या लेटरमध्ये प्रिन्सिपल नाव कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं किंवा Ctrl+H प्रेस करायचं। एक डायलॉग बॉक्स अपीयर होईल, त्या डायलॉग बॉक्सवरती पहिले शब्द येतो फाइंड, मग फाइंड मध्ये आपण टाईप करूया प्रिन्सिपल, हे शब्द टाईप केलेला आहे, याला फाइंड करू। जर तुमचं प्रिन्सिपल शब्द जिथे असेल तो शब्द लगेच तुमच्या समोर येऊन जाईल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर दिसतं का, हे समोर आलेले तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर इथं प्रिन्सिपल शब्द आलेला दिसेल। याला म्हणायचं आहे फाइंड, कळलं का। प्रिन्सिपलचं स्पेलिंग चुकलेलं आहे आपलं, तर आपण इथं प्रिन्सिपल बरोबर टाकूया, PAL करायचं प्रिन्सिपल आणि मग फाइंड आउट करा। प्रिन्सिपलचं स्पेलिंग चुकवलं आपण, PRINCIPL। बघा जसं आपण फाइंडवर क्लिक केलं तसंच, जर स्पेलिंग चुकला असेल तर लाल कलरमध्ये होईल आणि तुमचं फाइंड व्यवस्थित होणार नाही, कळलं का ना। जर आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा असेल तर या ठिकाणी करूया आपण, प्रिन्सिपलच्या ठिकाणी मला पाहिजे आहे हेडमास्टर, आलं लक्षात। मग अशा वेळेस आपण टाकूया HED हेड, H कॅपिटल घेऊया, HED हेड MASTER हेड मास्टर, ओके। आणि फाइंड तर ऑलरेडी रिप्लेस करणार आपण बघा, किंवा HM करू, शॉर्टकट मध्ये ते टाकूया H.M रिप्लेस म्हणा। आता काय शोधावं लागेल आपल्याला, वरती हेड मास्टर शोधावं लागेल, HED हेड नंतर मास्टर MASTER, स्पेलिंग बरोबर टाकायचं। पहिले शोधावं लागेल फाइंडने ते शोधलं जाईल आणि रिप्लेसमध्ये काय टाकायचं आहे, जे बदल करायचा तो खाली टाकायचा HM, रिप्लेसवर क्लिक करा HM, कळलं का। आणि असे असंख्य शब्द जर तुम्हाला एका टायमाला विदिन सेकंदात बदलायचे असेल तर तुम्हाला पहिले रिप्लेस ऑलवर क्लिक करावं लागेल। जेवढे काही इथं आता TO2 शब्द आहे, फॉर एक्झाम्पल TO2 आहे, जेवढे TO2 आहे तेवढे आपण पहिले फाइंड आउट करू। बघा टू फाइंड ऑल आहे, जेवढे 2 आहेत तेवढे शिवलेख झालेत। या 2च्या ठिकाणी पाहिजे आपल्याला दुसरा शब्द पाहिजे, तिथं टाकूया आपण, जिथे 2 आहे तिथे बाय करूया आपण, BY बाय। फॉर एक्झाम्पल जिथे 2 आहे तिथे बाय झालं पाहिजे। फाइंड ऑल झालं, सर्व सर्च झालं। आता आपल्याला रिप्लेस करायचं, एका टायमाला रिप्लेस ऑल जर केलं तर जेवढे 2 असतील तेवढे बाय होतील। बघा विदिन सेकंदात बघा, जिथे 2 होतं तिथे बाय झालं, आपण फाइंड आउट करून बघू शकतो। बाय फाइंड ऑल आले सगळं। फाइंड ऑल म्हटलं की सर्व तुम्हाला एका टायमाला। पुन्हा बायचे जिथे बाय आहे तिथे 2 पाहिजे, TO2 टाका, फाइंड ऑल करा, सगळे बाय सिलेक्ट होतील। आणि रिप्लेस ऑल म्हटलं की जिथे केलं बाय केलं होतं तिथे आता काय येईल, 2 येईल। अशा प्रकारे फाइंड अँड रिप्लेस या कमांडचा वापर करू शकता। धन्यवाद।